नमस्कार. भूगोल विषयाच्या अध्ययन अध्यापनामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 यामधील उपघटक क्रमांक 1 लोकसंख्येचे घटक वयोरचना याची माहिती व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये बघत आहोत. प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 तुमच्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 12 वरती दिलेले आहे. या प्रकरणातील चा आढावा थोडक्यात तुम्हाला प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे. आता प्रस्तावनेमध्ये कोणकोणत्या बाबी दिल्या आहेत बघा. लोकसंख्येचा विचार मानवी संसाधन या अंगाने केला जातो. आता संसाधन म्हणजे काय याची माहिती आपल्याला असेलच की आपल्याकडं जर मोठ्या प्रमाणात जमीन असेल, सोने चांदी असेल तर त्याला आपण थोडक्यात संपत्ती असं म्हणतो. परंतु संसाधने असं ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात लोकांना ज्याचा वापर दैनंदिन जीवन जगण्यासाठी होतो त्या सर्वांना आपण संसाधने असे म्हणतो. यामध्ये जमीन असेल, पाणी असेल, हवा असेल, वेगवेगळ्या प्रकारची खनिजे असतील, या सर्वांचा समावेश हा संसाधनामध्ये किंवा साधन संपत्तीमध्ये केला जातो. परंतु मानव ही सुद्धा एक लोकसंख्या आहे आणि ह्या लोकसंख्येचा समावेश हा साधन संपत्तीमध्ये किंवा संसाधनामध्ये केला जातो. नंतर बघा, मानवी संसाधन शारीरिक बौद्धिक या दोन्ही वैशिष्ट्यांचा प्रदेशाच्या विकासावरती परिणाम होतो. परत म्हटलंय आर्थिक क्रिया मानवाच्या शारीरिक व बौद्धिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात. म्हणजे बघा की मानवाचे जे शरीर असेल त्याची वैशिष्ट्ये असतील किंवा बौद्धिक किंवा बुद्धीची काही वैशिष्ट्ये असतील यांचा परिणाम हा मानवाच्या किंवा एकूण प्रदेशाच्या किंवा देशाच्या विकासावरती हा होत असतो. मानव ज्या आर्थिक क्रिया करतो त्या आर्थिक क्रियासुद्धा मानवाच्या शारीरिक व बौद्धिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात. याची उदाहरणे तुम्हाला जपान व चीन यांची दिलेली आहेत. आता बघा, शारीरिक व बौद्धिक वैशिष्ट्ये म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस एखाद्या कारखान्यामध्ये कामगार बघतो त्यामध्ये अनेक कुशल किंवा अकुशल कामगारांचा समावेश होतो. आता ज्यांनी ITIचा कोर्स केला असेल किंवा जे इंजिनियर्स असतात त्यांची ज्ञान पातळी ही जास्त असते किंवा त्यांची बौद्धिक पातळी जास्त असते. त्या बौद्धिक पातळीवर हे जे इंजिनियर्स असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या निर्मितीमध्ये प्रयत्न करत असतात. त्याच पद्धतीने कारखान्यामध्ये काही हमाल किंवा इतर कामगार असतात त्यांना आपण अकुशल कामगार म्हणतो. मग त्यांची जी शारीरिक वैशिष्ट्ये असतात ते शरीराने मजबूत असतात, त्याद्वारे सुद्धा कष्टाची कामे केली जातात. म्हणजे शारीरिक व बौद्धिक वैशिष्ट्यावर आधारित ह्या आर्थिक क्रिया असतात म्हणजेच मानवी व्यवसाय असतात. आता मानवी संसाधनाचा जो योग्य वापर केलेला आहे तो योग्य वापर जपान व चीन या दोन देशांनी केलेला आहे आणि त्यांनी मानवी संसाधनाचा वापर करून त्यांच्या देशाची प्रगती ही मोठ्या प्रमाणात केलेली आहे. म्हणून तुम्हाला यांची उदाहरणे दिलेली आहेत. आता बघा, आपण पहिलं उदाहरण बघूया चीनचं. आता चीन आणि जपान यांच्यामध्ये 1894-95ला पहिले युद्ध झालेले होते. त्यावेळेस चीनचा जपानने पराभव केलेला होता. म्हणजे आता जर तुम्ही नकाशामध्ये बघितलं तर चीनचे क्षेत्रफळ हे खूप मोठे आहे आणि जपान हा बेटांच्या समूहात असणारा देश आहे. तरीसुद्धा छोट्याशा जपानने पहिल्या 1894-95च्या युद्धामध्ये चीनचा पराभव केलेला होता. त्यानंतर बघा, 1937 ते 45 या दरम्यान चीन जपानचे दुसरे युद्ध झाले. त्यामध्ये सुद्धा काही भाग हा चीनचा जपानने जिंकलेला होता. परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानचा पराभव झाला आणि चीनचे जिंकलेले मांचुरिया हे प्रांत पुन्हा चीनला देण्यात आले. म्हणजे थोडक्यात चीनचा 2 युद्धामध्ये पराभव झालेला होता. त्यानंतर माओ त्से तुंग यांनी 1949ला चीनमध्ये क्रांती केली, साम्यवादी क्रांती. 1949 म्हणजे बघा
आपला भारत देश हा 1947 स्वतंत्र झाला. त्यानंतर 1949ला चीनची क्रांती झालेली होती आणि त्यानंतर चीनने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. म्हणजे सध्या जो आपण चीन बघतो तो आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असलेला दिसतो किंवा आपल्या देशामध्ये सुद्धा आपण चीनच्या मोठ्या वस्तू वापरतो. म्हणजे चीननं भारतानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रगती केली, ही कशाच्या आधारावर केली आहे तर मानवी संसाधनावर आधारित केलेली आहे. त्यानंतर जपानचं उदाहरण बघा. जपानवर 1945ला अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा आणि नागासाकी ह्या 2 शहरांवरती अणुबॉम्ब टाकलेले होते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान हे जपानचे झालेले होते. जपानमध्ये सतत भूकंप येतात, सुनामी लाटा येतात, म्हणजे आर्थिक संकटेसुद्धा जपानवर सतत येतात. तरीसुद्धा जपानची प्रगती ही भारताच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे तेथील जी लोकसंख्या आहे, मानवी संसाधन आहे, त्याचा योग्य वापर हा जपानने केलेला आहे. म्हणून तुम्हाला ही 2 उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत. आता यानंतर बघा, आपल्याला प्रकरण क्रमांक 1 सुद्धा लोकसंख्या भाग 1 होते. प्रकरण क्रमांक 2 आहे लोकसंख्या भाग 2. म्हणजे मानवी भूगोलातील लोकसंख्या हा घटक खूप महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्हाला 2 प्रकरणामध्ये हा विभागून दिलेला आहे. आता बघा, आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये लोकसंख्येशी निगडीत लोकसंख्या वितरण, लोकसंख्या घनता, लोकसंख्या घनतेवर परिणाम करणारे घटक, लोकसंख्या बदलाचे घटक, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत यांची माहिती बघितलेली आहे. आणि आपल्याला प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 यामध्ये लोकसंख्येशी निगडीत शिल्लक राहिलेले जे घटक आहेत ते घटक आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचे आहेत. त्यामध्ये बघा, महत्त्वाचे आपल्याला जे लोकसंख्येचे घटक आहेत ते एकूण 4 घटक आहेत. ते 4 घटक बघायचे आहेत आणि त्याचबरोबर स्थलांतर हा सुद्धा घटक बघायचा आहे. तर आता आपण पहिल्यांदा लोकसंख्येचे जे 4 मुख्य घटक आहेत ते कोणते आहेत ते बघूया. लोकसंख्येचे मुख्य 4 घटक हे पहिला आहे वयोरचना, दुसरा आहे लिंगरचना, तिसरा आहे साक्षरता आणि शिक्षण, चौथा आहे व्यावसायिक संरचना. आता आपल्याला या 4 घटकांची डिटेलमध्ये व्यवस्थित माहिती बघावयाची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पहिला जो घटक आहे वयोरचना, ह्या वयोरचनेचीच फक्त माहिती बघणार आहोत. लोकसंख्येचे घटक यामधील पहिला घटक आहे वयोरचना. तो तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 12 वरती दिलेला आहे. आता वयोरचना या मुद्द्याच्या खाली तुम्हाला आकृती पॉईंट 2.1 दिलेली आहे आणि त्याखाली एकूण तुम्हाला 6 प्रश्न दिलेले आहेत आणि आपल्याला ही आकृती बघायची आहे आणि त्याखाली प्रश्न सोडवायचे आहेत. आपण जर सुरुवातीला ही आकृती बघितली तर आपल्याला समजणार नाही. तर आपण वयोरचनेची माहिती घेऊया आणि नंतर आकृती 2.1 सोडवूया. आता बघा, वयोरचनेमध्ये आता पहिल्यांदा व्याख्या दिली तुम्हाला. वयोरचना म्हणजे वयोगटानुसार असणाऱ्या लोकांची संख्या. आता हे जे तुम्हाला वयोगट आहेत त्यामध्ये वयोगट कोणकोणते आहेत बघा. तर त्यामध्ये पहिल्यांदा अब्रक, नंतर बालक, नंतर कुमार, नंतर युवक, नंतर प्रौढ, नंतर वृद्ध इत्यादी हे वयोगट दिलेले आहेत. आता या वयोगटानुसार असणारी जी लोकसंख्या असते ती लोकसंख्या कमी जास्त असते. बघा, आता वयोरचना म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे की वयोरचनेमध्ये कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो. तर वयोरचनामध्ये पहिल्यांदा वयोगटानुसार किती लोकसंख्या आहे ते बघितलं जातं. मग आता वयोगटामध्ये पहिला जो अभ्रक आहे त्याचा कालावधी किती असतो बघा. जन्मापासून सर्वसाधारणपणे 28 दिवसापर्यंत, बालक 28 दिवसापासून 6 ते 8 वर्षापर्यंत. आता 6 ते 8 असं का म्हटलं आहे, कारण हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये शास्त्रज्ञामध्ये थोडीशी मतभिन्नता आढळून येते. त्यामुळे काही जण 6 वर्षे म्हणतात, काही जण 8 वर्षे म्हणतात. परत बघा, कुमार
अवस्था 6 ते 8 पासून ते 18 वर्षापर्यंत असते. परत युवक हे 19 ते 40 वर्षामधील लोकांना युवक म्हटले जाते. प्रौढ व्यक्ती 41 ते 60 वर्षामधील लोकांना प्रौढ म्हणतात. आणि वृद्ध 60 वर्षापासून मृत्यूपर्यंतच्या लोकांना वृद्ध असे म्हटले जाते. मग आता यामध्ये प्रत्येक वयोगटामध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येची आकडेवारी ही ठेवली जाते. आता बघा, ह्या वयोगटाचा परिणाम हा लोकसंख्येवर होतो, त्याचबरोबर ह्या वयोगटाचा किंवा वयोरचनेचा परिणाम हा देशाच्या प्रगतीवर सुद्धा होतो. आता हा परिणाम कसा आहे बघा. पहिला तुम्हाला इथं वयोगट दिला आहे 0 ते 15 आणि पुढं काय म्हटलंय, या वयोगटात जास्त लोकसंख्या असेल तर अवलंबित्वाचे प्रमाण जास्त असते. म्हणजे 0 ते 14 या वयोगटामध्ये लहान बालकांचा समावेश होतो आणि ही सर्व बालके हे आपल्या पालकावर किंवा आपल्या आईवडिलांवर अवलंबून असतात. म्हणजे हे कोणत्याही प्रकारचे आर्थिक क्रिया करू शकत नाहीत, व्यवसाय करू शकत नाहीत किंवा पैसा कमवू शकत नाहीत. म्हणजे हा जो पूर्ण गट आहे तो गट अवलंबित्वाचा गट म्हणून ओळखला जातो. आता दुसरा जो गट आहे तो आहे 15 ते 59 हा वयोगट. आता या वयोगटात जास्त लोकसंख्या असेल तर कार्यशील लोकसंख्या जास्त असते. कार्यशील म्हणजे कष्ट करणारी, काम करणारा हा वयोगट मानला जातो. तो किती आहे बघा, 15 ते 59. मग जर ह्या 15 ते 59 या वयोगटामध्ये लोकसंख्या जास्त असेल तर देशामध्ये कार्यरत लोकांची संख्या ही जास्त असते आणि देशाची प्रगती ही वेगाने होऊ शकते. पुढचा बघा, शेवटचा तिसरा गट आहे 60 पेक्षा जास्त किंवा 60 पेक्षा पुढे. या वयोगटात जास्त लोकसंख्या असेल तर आरोग्य सुविधावरती जास्त खर्च होतो. म्हणजे 60 वर्षावरील ज्या व्यक्ती असतात त्यांचे शरीर वयोमानानुसार हे कमकुवत झालेले असते आणि त्यांना वेगवेगळ्या औषध उपचारांची गरज असते. म्हणून 60 पेक्षा जर जास्त वयाच्या व्यक्ती एखाद्या देशात असतील तर त्यांना आरोग्य सुविधावरती जास्त खर्च करावा लागतो. आत्ता आपल्याला बघायचे आहेत लोकसंख्या मनोऱ्याचे 3 प्रकार. म्हणजे वयोरचनेमध्ये लोकसंख्येचे जे हे 3 मनोरे आहेत ते मनोरे खूप महत्त्वाचे आहेत. आता तुम्हाला याची माहिती पान नंबर 13 वरती दिलेली आहे. आता लोकसंख्येचे बघा 3 मनोरे असं म्हटलेलं आहे आणि या 3 मनोऱ्यांची तुम्हाला या ठिकाणी आकृत्या दिलेल्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये तुमच्याकडे जर नेटवर्क स्लो असेल किंवा इंटरनेट स्लो असेल तर तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही, तर तुम्ही ह्या आकृत्या पान नंबर 12 वरती डिटेलमध्ये बघू शकता. आता यामध्ये अगोदर काय दिलेलं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा, या ठिकाणी 3 आकृत्या आहेत. आता पहिली आकृती बघा, या ठिकाणी पुरुष असं म्हटलेलं आहे, या ठिकाणी स्त्रिया असं म्हटलेलं आहे, परत पुरुष म्हटले या ठिकाणी, स्त्रिया असं म्हटलेलं आहे, पुरुष म्हटलेलं आहे, स्त्रिया असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये म्हणजेच या मनोऱ्यामध्ये पुरुष आणि स्त्रियांची संख्या दाखवलेली आहे. एका बाजूला म्हणजे डाव्या बाजूला ही पुरुषांची संख्या आहे आणि या उजव्या बाजूला आपल्याला स्त्रियांची संख्या दिलेली दिसते. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला वयोगट असं म्हटलेलं आहे आणि वर बाण केलेला आहे आणि ह्या मनोऱ्याच्या बरोबर मध्यभागी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बघा, मनोऱ्याच्या जर तुम्ही बरोबर मध्यभागी बघितलं तर तुम्हाला मध्यभागी काही आकडे दिसतील. आता हे जे आकडे आहेत त्यामध्ये सुरुवात होते 0 पासून. 0 आहे, त्यानंतर पुढं वर 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे, 30 आहे. असे 5-5च्या पटीमध्ये तुम्हाला 100 पर्यंत हे आकडे दिलेले आहेत. म्हणजे 0 पासून सुरुवात होते आणि शेवटचा जो आहे तो किती आहे, 100 आहे. मग हे आकडे तुम्हाला वयोगटाचे दिलेले आहेत. त्यानंतर बघा, हे 0 आहे, या 0च्या दोन्ही बाजूला 2 स्तंभ आहेत.
बघा उजव्या बाजूला जो निळा स्तंभ आहे, या बाजूला बघा निळे स्तंभ आहेत आणि या बाजूला जे इकडचे स्तंभ आहेत, हे जे उजव्या बाजूचे स्तंभ आहेत ते स्त्रियांची संख्या दाखवते. आणि ती कुठल्या स्त्रियांची संख्या दाखवते या स्तंभामध्ये, तर 0 वयोगटामध्ये किती आहेत, 5 वयोगटामध्ये किती आहेत, 10 वयोगटामध्ये किती आहेत, 15 वयोगटामध्ये किती आहे, ही जी लोकसंख्या या वयोगटानुसार किती आहे हे या स्तंभामध्ये दाखवलेली आहे. म्हणजे स्तंभ लोकसंख्या एकूण किती आहे हे दाखवतात. म्हणजे स्तंभांना काहीतरी किंमत आहे. आता ह्या मनोऱ्यांच्या खाली लोकसंख्या दशलक्षात असं म्हटलेलं आहे. आता इथं बघा आकडे तुम्हाला दिसतील, इथं 0 आहे, त्यानंतर 0.8 आहे, त्यानंतर बघा 1.6 आहे, परत 2.4 आहे, 3.2 आहे आणि शेवटचा या ठिकाणी तुम्हाला 4 दिसतो. उजवीकडे जर बघितलं तसेच आकडे आहेत, 0.8 आहे, 1.6 आहे, 2.4, 3.2 आणि 4. हे आकडे एकूण लोकसंख्येचे आहेत आणि हे लोकसंख्येचे आकडे दशलक्षात दिलेले आहेत, म्हणजे 10 लाखात दिलेले आहेत. आता तुम्हाला या मनोऱ्यामध्ये काय काय दाखवलं आहे हे समजलं की मध्ये जे आकडे दिलेले आहेत ते वयोगटाचे आहेत आणि त्या वयोगटात किती लोकसंख्या येते हे त्याच्या दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला जे स्तंभ आहेत त्यामध्ये दाखवलेले आहेत. एका बाजूला पुरुष आहेत, एका बाजूला स्त्रिया आहेत. मग अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या आकाराचे 3 मनोरे आहेत. त्यातील आपण प्रत्येक एका मनोऱ्याची माहिती बघूया. आता बघा यामध्ये पहिला जो मनोरा आहे त्याचं नाव आहे विस्तारणारा आणि कंसात काय म्हटले बघा अ आकडा असं म्हटलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हा जो मनोरा दिलेला आहे त्याचं नाव आहे विस्तारणारा मनोरा. आता काय करायचं, पहिल्यांदा हा जो मुद्दा आहे किंवा मुद्द्याचं जे नाव आहे ते नाव व्यवस्थित 2-3 वेळा वाचायचं. जर तुम्हाला मुद्दा समजला त्यामध्ये माहिती लगेच समजते. काय म्हटलं आहे बघा, विस्तारणारा. विस्तारणारा म्हणजे काय होणारा, मोठा मोठा होणारा. आता बघा जर आपण याच्या शीर्षाकडून म्हणजे डोक्याकडून जर आपण असं खाली तळभागाकडे आलो तर तुम्हाला हा मनोरा विस्तारत असलेला दिसून येतो. म्हणजे तळभागाकडे हा मोठा होत आहे म्हणून त्याला काय म्हटलं आहे, विस्तारणारा असं म्हटलेलं आहे. आता याची वैशिष्ट्ये तुम्हाला खाली दिलीत बघा. ह्या मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा आहे, शीर्षाकडे म्हणजे डोक्याकडे निमुळता होत आहे. हे आपण बघितलंच की तळभाग म्हणजे खालील जो भाग आहे तो कसा आहे, विस्तारणारा आहे. म्हणजे हा जो खाली तुम्हाला मोठा भाग दिसतो हा कसा आहे, विस्तारलेला आहे. म्हणजे हा भाग कसा आहे, मोठा आहे. आणि जर तुम्ही वरचा भाग बघितला म्हणजे हा जो भाग आहे या ठिकाणचा हा भाग कसा आहे, निमुळता होत गेलेला आहे. म्हणजे तळ भाग हा विस्तारत जातो आणि शीर्षाकडे हा मनोरा निमुळता होत जातो. पुढचं वैशिष्ट्य काय आहे बघा, याचा अर्थ वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदरही वाढताना आढळतो. काय म्हटले परत बघा, याचा अर्थ वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदरही वाढताना आढळतो. आता तुम्हाला सांगितलं की ही मध्ये जे आकडे आहेत 0, 5, 10, 15, 20, 100 पर्यंत हे वयोगटाचे आहेत. म्हणजे वाढता वयोगट म्हणजे जसं आपण वर जाऊ तसं काय होतो, वयोगट हा वाढत जातो आणि वयोगट वाढताना वर जाताना मृत्यूदर सुद्धा वाढत जात आहे. बघा मृत्यूदर वाढत जात आहे. आता याचा अर्थ कसा होतो, जर समजा मृत्यूदर जास्त असेल तर लोकांचा मरण पावणाऱ्यांची संख्या ही जास्त असते आणि म्हणून ह्या वाढत्या वयोगटामध्ये तुम्हाला लोकसंख्या ही कमी दिसेल. बघा मृत्यूदर जास्त वाढत्या वयोगटानुसार कसं आहे, हे कसं ओळखायचं, तर जास्त वयाचे जे गट आहेत त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे. कमी का आहे, मृत्यूदर जास्त आहे त्यामुळे जास्त वयाचे लोक जास्त दिवस जिवंत राहू शकत नाहीत, म्हणजे मृत्यूदर हा जास्त आहे.
परत बघा खाली काय म्हटलं आहे, जन्म आणि मृत्यू दोन्ही जास्त आहेत. आता पहिला आपण एक बघूया. जन्म जास्त आहे. जन्म जास्त आहे म्हणजे जन्माला येणारी ही बालकेही जास्त आहेत. आपण जर सगळ्यात खालचे 2-3 स्तंभ बघितले तर ते मोठे आहेत. मोठे आहेत याचा अर्थ काय आहे, त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे. मग लहान बालकांची लोकसंख्या जास्त कधी असेल, जर जन्मदर जर जास्त असेल तरच लोकसंख्या ही जास्त असते. आता बघा काय म्हटले पुढचं, मृत्यूदर हे पण जास्त आहे. आता या ठिकाणी बघा मृत्यूदर जास्त दाखवला आहे म्हणजे मरणाऱ्या लोकांची संख्या ही जास्त आहे. त्यामुळे वाढत्या वयोगटानुसार आपल्याला लोकसंख्या ही कमी आढळून येते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर जन्मदर ही जास्त आहे आणि मृत्यूदर सुद्धा या ठिकाणी जास्त आहे. आता यामध्ये प्रामुख्याने विकसनशील देशांचा समावेश होतो. म्हणजे जे देश विकासाच्या मार्गावर आहेत त्या देशांचा समावेश या मनोऱ्यामध्ये होतो. म्हणजे त्यांचा जन्मदर जास्त असतो, मृत्यूदर जास्त असतो, बालकांची संख्या जास्त असते आणि वृद्धांची संख्या ही कमी असते. अशा पद्धतीने हा पहिला मनोरा आहे विस्तारणारा. दुसरा मनोरा आहे संकोचणारा मनोरा. आपण पहिला मनोरा बघितला त्याचं नाव होतं विस्तारणारा. या ठिकाणी जो मनोरा आहे त्याचं नाव आहे संकोचणारा आणि कंसात काय म्हटले बघा, आ म्हटलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जो आ दिलेला आहे हा जो मधील मनोरा आहे तो मधील मनोरा हा संकोचणारा मनोरा आहे. आता या मनोऱ्याची वैशिष्ट्ये कशी आहेत बघा, तर या मनोऱ्याचा तळ संकोचत जातो तर शीर्षाकडे विस्तारलेला आहे. आता जर तुम्ही ह्या 2 नंबरच्या मनोऱ्याचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला हा मनोरा कसा दिसतो बघा. काय म्हटलं आहे, तळ संकोचित जातो. नावच आहे संकोचणारा मनोरा. संकोचणारा म्हणजे कसा, छोटा छोटा होणारा मनोरा. तळभाग संकोचित जातो. आता तळभाग या ठिकाणी आहे आणि तो संकोचित गेला आहे. संकोचित म्हणजे कसं, जर तुम्ही मनोरा क्रमांक 1 बघितला तर या ठिकाणचा जो तळभाग कसा आहे बघा, विस्तारणारा आहे. आणि याच्या तुलनेत मनोरा क्रमांक 2 मधला जर तळ बघितला तर तो कसा आहे, छोटा आहे, संकोचणारा आहे. म्हणून काय म्हटलं आहे, याचा तळभाग संकोचित जात आहे. आणि शीर्षाकडे काय म्हटलं आहे, विस्तारलेला आहे. म्हणजे याचा हा जो शीर्ष भाग आहे, हा वरचा भाग डोक्याकडचा, हा काय झालेला आहे, विस्तारलेला आहे. तो पहिल्याच्या तुलनेत बघायचा. पहिल्या मनोऱ्यामध्ये बघा याचा शीर्ष भाग हा खूप छोटा आहे, निमुळता आहे. आणि दुसऱ्या मनोऱ्यात जर बघितलं तर याचा जो शीर्ष भाग आहे तो शीर्ष भाग आपल्याला कसा दिसतो, विस्तारलेला आहे. हे या मनोऱ्याचे आपल्याला पहिले वैशिष्ट्य सांगता येईल. आता यानंतर बघा दुसरं जे वैशिष्ट्य दिलं आहे ते कसं आहे, वृद्धांची संख्या जास्त तर तरुणांची संख्या कमी असते. वृद्धांची संख्या जास्त म्हणजे या ठिकाणी आपण वृद्ध कोणाला म्हणतो, 60 पेक्षा ज्यांचं वय जास्त आहे त्यांना वृद्ध म्हणतो. मग या ठिकाणी बघा 60च्या वरील मनोरा जो आहे तो विस्तारलेला आहे. म्हणजे या वयोगटामध्ये 60च्या पुढे लोकांची संख्या ही जास्त आहे, म्हणजे वृद्धांची संख्या जास्त आहे. तर तरुणांची संख्या कमी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा या ठिकाणी हा जो मधला भाग आहे हा मधला भाग तरुणांचा आहे आणि त्याच्या खाली तळभाग आहे तो बालकांचा आहे. मग मध्ये जी तरुणांची संख्या आहे ती संख्या कमी आहे. हे या मनोऱ्याचं आपल्याला दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल. आता त्यानंतर बघा पुढं म्हटलेलं आहे निष्कर्ष. जन्मदर कमी, मृत्यूदर अगदीच कमी. आता पहिल्यांदा एक एक बघूया, गोंधळ करायचा नाही. जन्मदर कमी म्हटलेला आहे म्हणजे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या कमी आहे. बघा याचा जर तळभाग बघितला तर या ठिकाणी आपल्याला हा संकोचलेला आहे, जास्त विस्तारलेला नाही. याचा अर्थ काय, तर या ठिकाणी जन्माला येणारी जी बालकं आहेत त्यांची संख्या कमी आहे, म्हणून जन्मदर कमी आहे.
आता पुढं म्हटलेलं आहे मृत्यूदर अगदीच कमी. आता बघा हा वरचा भाग बघायचा. आता मृत्यूदर कमी आहे म्हणजे ज्या वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या जास्त मृत्यू होत नाहीत आणि जास्त मृत्यू न झाल्यामुळे त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी जास्त दिसते. बघा या ठिकाणचा जो हा मनोरा आहे तो विस्तारलेला आहे म्हणजे वृद्धांची संख्या या ठिकाणी जास्त आहे म्हणजेच मृत्यूदर हा कमी आहे. आता हा जो मनोरा आहे ह्या मनोऱ्याचा जो समावेश आहे तो समावेश हा प्रामुख्याने विकसित देशातील देशांचा समावेश होतो. बघा या मनोऱ्यामध्ये विकसित देशांचा समावेश होतो. आता आपण याच्या अगोदर प्रकरण क्रमांक 1 मध्ये लोकसंख्या संक्रमण प्रतिमान बघितलेला आहे. त्यामध्ये बघा जे तिसरा, चौथा, पाचवा या टप्प्यामध्ये चौथा जो टप्पा होता त्या चौथ्या टप्प्याचं नाव काय होतं? कमी बदल दर्शविणारा. आणि त्यामध्ये जे देश होते तो कोणता होता? अमेरिका होता. मग तो कसा देश आहे? विकसित देश आहे. तर त्या देशामध्ये सुद्धा लोकसंख्या ही अशाच प्रमाणे आपल्याला आढळून येते. त्यानंतर पाचवा जो टप्पा होता तो काय होता? शून्य वाढ दर्शविणारा. म्हणजे या ठिकाणी सुद्धा बघा बालकांची जी संख्या आहे ती बालकांची संख्या कमी आहे तेव्हा वाढ आपल्याला खूपच कमी जाणवते. म्हणजे ह्या मनोऱ्यामध्ये प्रामुख्याने जे विकसित देश आहेत त्या विकसित देशांचा समावेश होतो. 3 नंबरच्या मनोऱ्याचे नाव आहे स्थिरावलेला मनोरा आणि कंसात म्हटलं आहे ई. म्हणजे हा जो ई आकडा आहे हा आकडा असणारा जो मनोरा आहे त्याचं नाव आहे स्थिरावलेला मनोरा. आता बघा आपण याची वैशिष्ट्ये बघूया. वयोगटांच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जवळपास समान असते. म्हणजे आपण शून्यापासून जर वर बघत गेलो 0, 5, 10, 15 असं 100पर्यंत गेलो तर यामधील जे स्तंभ आहेत ह्या स्तंभांची जी लांबी आहे ती लांबी आपल्याला जवळपास समान आढळते. म्हणजे मध्यभागी थोडासा फुगीर जाणवतो परंतु सर्वसाधारणपणे पहिल्या 2 मनोऱ्यांच्या तुलनेत हा जवळपास कसा आहे? समान आहे. हे याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. बघा जन्मदर आणि मृत्यूदर अगदीच कमी झालेले असतात. याचा अर्थ कळतो बघा. जन्मदर हा कमी झालेला आहे म्हणून या ठिकाणी जन्माला येणारी जी बालके आहेत त्या बालकांची संख्या कशी आहे? कमी आहे. म्हणजे जन्मदर कसा आहे या ठिकाणी? कमी आहे. परत बघा मृत्यूदर अगदीच कमी झालेला आहे म्हणजे या ठिकाणी मरण पावणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी वृद्धांची संख्या जास्त आढळून येते. म्हणजेच या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही अगदीच कमी झालेले आहेत. त्यामुळे निष्कर्ष काढलेला आहे लोकसंख्या वाढ नगण्य आहे. या मनोऱ्यामध्ये जे देश आहेत त्या देशांची लोकसंख्या जास्त वाढलेली आढळून येत नाही. कारण याचं नावच आहे मनोऱ्याचं स्थिरावलेला. स्थिरावलेला म्हणजे काय स्थिरावलेला? तर लोकसंख्या स्थिरावलेला. लोकसंख्या या ठिकाणी जास्त वाढ होत नाही किंवा लोकसंख्या कमी होत नाही म्हणून यास स्थिरावलेला मनोरा असे म्हटलेले आहे. आपण आता लोकसंख्याचे 3 मनोऱ्यांची माहिती बघितली. आता तुम्हाला मनोऱ्यामध्ये काय दाखवलेलं आहे याची जवळपास चांगल्या प्रकारे कल्पना आली असेल तर आत्ता आपण तुमच्या पान नंबर 12 वरती आकृती 2.1 दिलेली आहे आणि त्याखाली जे 6 प्रश्न दिलेले आहेत त्या 6 प्रश्नांची उत्तरे बघूया. आता यामध्ये बघा जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो आहे कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे? तुम्ही आता ह्याची उत्तरं शोधायची आहेत आणि लिहायची आहेत. उत्तरे लिहा आणि नंतर हा व्हिडिओ बघा. तोपर्यंत हा व्हिडिओ थांबवा. तुम्हाला याची उत्तरे लिहिता येतात का बघा. जर उत्तरे लिहिता आली तर तुम्हाला पाठीमागील 3 मनोरे हे चांगल्या प्रकारे समजलेले आहेत. आता पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आपण बघूया. ई असं याचं उत्तर आहे. स्थिरावलेला जो मनोरा आहे ई 3 नंबरचा हा दिला आहे. कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे? म्हणजे या ठिकाणी बघा या ठिकाणी बालकांची संख्या आपल्याला खूप कमी जाणवते किंवा दिसते म्हणून याचं उत्तर आहे ई.
पर दुसरा प्रश्न आहे, कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या ही सर्वात कमी आहे? वृद्धांची संख्या बघा, उत्तर आहे विस्तारणारा, पहिला जो आहे तो बघा. या ठिकाणी आपल्याला ज्या वृद्ध व्यक्ती आहेत त्यांची संख्या ही खूपच कमी दिसते, म्हणून उत्तर आहे विस्तारणारा. तिसरा आहे, कोणता मनोरा युवा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो? उत्तर आहे विस्तारणारा. म्हणजे बघा, या ठिकाणी हा जो खालचा भाग आहे तो पूर्ण विस्तारलेला आहे आणि या ठिकाणी जवळपास जास्तीत जास्त लोकसंख्या ही युवकांची आहे, म्हणून आकडा विस्तारणारा. या मनोऱ्यामध्ये युवा राष्ट्रे आढळून येतात. चौथा प्रश्न आहे, कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो? म्हणजे याचं उत्तर आहे संकोचणारा, दुसरा मनोरा. आता वैद्यकीय खर्च जास्त कधी असेल तर ज्यावेळेस वृद्धांची संख्या जास्त असेल तरच वैद्यकीय खर्च जास्त येणार आहे, हे आपण बघितलेलं आहे. मग वृद्धांची संख्या जास्त कोणत्या मनोऱ्यात आहे हे बघायचं आपण. तर 2 नंबरचा जो मनोरा आहे हा, या ठिकाणी वृद्धांची संख्या ही जास्त आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? संकोचणारा. आता पाचवा जो प्रश्न आहे तो कोणता आहे बघा, विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो? उत्तर आहे स्थिरावलेला. आता विपुल मनुष्यबळ म्हणजे काय? जे 15 ते 59 या गटामध्ये लोकसंख्या जास्त असेल तर ते विपुल मनुष्यबळ असते. मग आता हा जो शेवटचा स्थिरावलेला आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर याचा जो मध्यभाग आहे तो मध्यभाग कसा आहे? फुगीर आहे. म्हणजे या ठिकाणी विपुल प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध आहे. परत बघा, शेवटचा जो प्रश्न आहे 6वा, कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतात ते सांगा. आता विकसनशील राष्ट्र कुठलं दिलेलं आहे? विस्तारणारा. म्हणजे पहिला जो मनोरा आहे तो पहिला मनोरा हा विकसनशील राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, कारण विकसनशील राष्ट्रामध्ये बालकांचा जन्मदर हा जास्त असतो आणि काही प्रमाणात वैद्यकीय सुविधा कमी असतात, त्यामुळे मृत्यूदर जास्त असतो, वृद्धांचे प्रमाण हे कमी असते. म्हणून पहिला मनोरा हा विकसनशील राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो. आता विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणारे मनोरे हे 2 दिलेले आहेत. आहे संकोचणारा आणि ई आहे स्थिरावलेला. म्हणजे शेवटचे जे 2 मनोरे आहेत, दुसरा आणि तिसरा, हा विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो असं म्हटलेलं आहे. तर आता दुसरा संकोचणारा बघा, या ठिकाणी वृद्धांची संख्या जास्त आहे, म्हणजे विकसित देशामध्ये मृत्यूदर हा कमी असतो आणि त्यामुळे वृद्धांची संख्या ही जास्त असते, म्हणजे हा संकोचणारा आहे. आणि ह्या दुसऱ्या मनोऱ्यानंतर हा तिसरा मनोरा येतो, म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या स्थिरावलेली आहे तिसऱ्या मनोऱ्यामध्ये. म्हणजे स्थिरावलेली लोकसंख्या कुठं असू शकते? तर ती विकसित राष्ट्रामध्ये असू शकते. त्यांच्याकडे जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही कमी झालेले असतात आणि लोकसंख्या प्रमाणात असते. म्हणजेच विकसित राष्ट्राचे प्रतिनिधित्व शेवटचे 2 मनोरे संकोचणारा आणि स्थिरावलेला हे 2 मनोरे विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतात. पुस्तकामध्ये बघा, पान नंबर 13 वरती तुम्हाला खाली सांगा पाहू म्हटलेलं आहे. आकृती 2.2 मध्ये भारताच्या वयोरचनेचा मनोरा दिला आहे, त्याचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. मनोरा उजव्या बाजूला वरती दिलेला आहे आणि खाली प्रश्न दिलेत. आता तुम्ही मनोरा बघितला असेल. आता खाली जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे आहेत बघा. आकृती 2.1 नुसार भारत कोणत्या मनोऱ्यात येईल? आणि दुसरा आहे, भारतातील लोकसंख्येच्या रचनेबाबत भाष्य करा. तर आकृती 2.1 नुसार भारत हा विस्तारणारा जो मनोरा आहे 1 नंबरचा त्यामध्ये येतो. आता विस्तारणाऱ्यामध्ये भारत कसा काय येतो? कारण याचा जो तळभाग आहे भारताचा तो पूर्णपणे काय आहे? विस्तारलेला आहे, म्हणून भारत हा विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये म्हणजे पहिल्या मनोऱ्यामध्ये येतो. प्रश्न दुसरा काय आहे बघा, भारतातील लोकसंख्येच्या रचनेबाबत भाष्य करा.
आता यावरून भाष्य काय करता येईल, तर भारतामध्ये लहान बालके, तरुण, युवकांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. मृत्यूदर जास्त आहे, परंतु सध्या हळूहळू कमी होत आहे. म्हणजे आपण याचा जर वरचा शीर्ष भाग बघितला तर या ठिकाणी मृत्यूदर आपला हळूहळू कमी होत चाललेला दिसत आहे. तसेच बघा, युवा संख्या जास्त आहे, म्हणून भारतास युवकांचा देश असे म्हटले जाते. म्हणजे भारतामध्ये युवकांची संख्या ही जास्त आहे, म्हणून युवकांचा देश असे म्हटले जाते. स्वाध्यायामध्ये बघा तुम्हाला एकूण 2 प्रश्न दिलेत. एक आहे फरक स्पष्ट करा, विस्तारणारा मनोरा व संकोचणारा मनोरा. तुम्ही त्याचा अर्थ आणि त्याची वैशिष्ट्ये ही विस्तारामध्ये लिहायची आहेत. परत बघा दुसरा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा. लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा. जे 3 मनोरे आहेत त्यांचा जर अभ्यास केला तर लोकसंख्येमध्ये काय फायदा होईल किंवा लोकसंख्या अभ्यासामध्ये याचे काय महत्त्व आहे याचा विचार करून या 2 प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहायची. आज आपण लोकसंख्येचे घटक मधील वयोरचना आणि त्यातील जे लोकसंख्येचे मनोरे आहेत त्यांचा अभ्यास केला. आपण व्हिडिओ क्रमांक 8 म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये लिंग रचना यांची माहिती बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.